जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पटेल. गावखेड्याकडे एक म्हण वापरली जाते. एखाद्याने लबाडी केली कामामध्ये, व्यवहारामध्ये, त्याला लांडी लबाडी हा शब्द वापरतात. त्या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, ते असा शब्द का वापरला जातो, हे तर ज्यांना शब्दकोशांबद्दल, शब्दकोशकार जे आहेत किंवा त्यांना या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल, त्याच्या निर्मितीबद्दल माहिती आहे, तर ही लोकं जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं वर्णन करून सांगू शकतील. पण एक बोली भाषेमध्ये हा शब्द वापरला जातो. रडीचा डाव म्हणतो आपण खूप वेळा त्याला. हा शब्द याचा यथोचित प्रयोग आपण इथे ए.आर. रेहमानच्या बाबतीत करू शकतो. ही जी लबाडी आलेली आहे, ही कुठून आलेली आहे? हे जे व्हिक्टिम कार्ड हे रहमान साहेब खेळलेले आहे. मला खूप आधी याची कल्पना होती, म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी संकलित करून ठेवल्या होत्या, की मला माहीत होतं, की जब उसकी बेटी पूरा बुरखा पहन के आई, मंचावर जेव्हा पूर्ण बुरखा घालून ती आली, तेव्हाच मला एक लक्षात आलं, की भैय्या हे पलटी मारणार आहे, एक दिवस हे उलटणार. जेव्हा सांगितलं, की माझी आई कोणाला टिळा लावलेल्या व्यक्तीला घरामध्ये घुसू देत नव्हती. कुठल्यातरी म्युझिक कंपोजरबद्दल का म्युझिशियनबद्दल ए.आर. रेहमानने एक स्टेटमेंट केलं होतं. आता अशाच एका आगलाव्या चॅनलवर इंटरव्ह्यू देत असताना ए.आर. रेहमानने हे म्हटलं, की बाबा छावा चित्रपट हा कम्युनल आहे आणि काही वर्षांपासून गेल्या कम्युनल हेट्रेट वाढलेला आहे. सांप्रदायिक तणाव, सांप्रदायिक द्वेष समाजामध्ये वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना काम मिळत नाही. आता याच्यावर बोलताना विश्वंभर चौधरी सारख्या तथाकथित विचारवंतांनी सुद्धा लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं, की बघा संघ भाजपाच्या लोकांना 1% तरी याच्यासारखं म्युझिक काम करता येत असेल, म्युझिक देता येत असेल, तर त्यांनी ए.आर. रेहमानवर टीका करावी, चॅलेंज द्यावं वगैरे. अब इसको मैं धोने वाला हूं. या चौधरीला धुवायचं आपल्याला आणि चांगलं डिटर्जंट लावून. तर तुम्ही ऐका आणि हे जे मी बोलणार आहे हे WhatsApp युनिव्हर्सिटीचं ज्ञान नाहीये. तुम्हाला न्यूज आर्टिकल्स जागोजागी मिळून जातील. जसं की मी सांगितलं, की जशा-जशा ह्या घटना घडत होत्या, तशा-तशा मी ह्या संकलित करत होतो. चौधरीसारख्या ह्या अ, म्हणजे तथाकथित विचारवंतांनी इलियाराजा हे नाव जरा का ऐकलं असेल? तर इलियाराजा कोण आहे? मी माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो, की बऱ्याच लोकांनी इलियाराजा, खूप लोकांनी, सगळ्यांनी ऐकलेलं असते. खूप ही इज अ ग्रेटेस्ट म्युझिशियन आणि इलियाराजा काय आहे हे स्वतः ए.आर. रेहमानला विचारा. त्याचे जुने इंटरव्ह्यू बघा. असे कित्येक रेहमान खिशात घेऊन फिरतात. इलियाराजा हे दलित कुटुंबात जन्माला आलेले आहेत. दलित ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये. दलितही आणि ख्रिश्चन कन्व्हर्टेड. इलियाराजांना काही ठिकाणी खूप बॅकलॅश फेस करावा लागला. खूप त्यांना सहन करावं लागलं. पण ह्या व्यक्तीने कधीच व्हिक्टिम कार्ड खेळलं नाही. काय सहन करावं लागलं? तर जेव्हा एका मंदिरामध्ये ते गेले आणि त्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही असे रुमर्स, अशा अफवा पसरल्या. सगळीकडे अशा अफवा पसरल्या, सगळीकडे न्यूज चॅनलनी ती कव्हर करायला सुरुवात केली. आता तिथे एखादा संधी साधू असता, एखादा अवसरवादी असता रहमानसारखा, तर त्याने पुढे येऊन सांगितलं असतं, की "हो बघा, मला कामही मिळत नाही, मला असं हे वगैरे, वगैरे." पण इलियाराजांनी त्याच्यावर काय स्टँड घेतला? त्यांनी लगेच, जसं त्यांना समजलं त्यांनी लगेच ट्वीट केलं. ते ट्वीट असं होतं, की "मी अत्यंत स्वाभिमानी व्यक्ती आहे. माझा कोणी अशा पद्धतीने अपमान करू शकत नाही." अशा पद्धतीचे त्यांनी ट्वीट केलं आणि तो वाद संपवला. हे एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी एक गोष्ट घडली, की इलियाराजा हे कपाळाला टिळा लावून बाहेर फिरणारा व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल मीडियामध्ये नेहमी कॉन्ट्रोव्हर्सी चालतात आणि त्यांना नेहमी सांगितलं जातं, की बाबा हा खूप गर्विष्ठ माणूस आहे, खूप अहंकारी व्यक्ती आहे वगैरे, वगैरे. हे सगळं का होतं? कशामुळे होतं? कारण की ज्या परिसरामध्ये ते राहतात, जिथे ते म्युझिक कंपोज करतात, जिथे त्यांचं सगळं प्रस्थ आहे, त्या परिसरामध्ये अर्थातच ईसाई लोकांचा प्रभाव जास्त आहे. आणि त्या क्षेत्रात, त्या याच्यात काम करत असताना, हा व्यक्ती जर का मूक अंबिका आणि रमण महर्षींचा भक्त असेल आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर थेट टीका होत असेल, तर इलियाराजासारख्या व्यक्तीने व्हिक्टिम कार्ड खेळावं की नाही? हे तुम्ही टॅलेंटच्या गोष्टी करताय ना, की बाबा ए.आर. रेहमान सारखं टॅलेंट अँड देन व्हॉट अबाउट इलियाराजा? अरे त्या व्यक्तीला तर संधी सुद्धा यामुळे मिळत नाही, की तो माणूस मोदींचा समर्थक आहे. त्यांनी तसा उल्लेख केला होता, तसं वक्तव्य केलं होतं. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खूप सहन करावं लागलं होतं. पण कुठेही या व्यक्तीने व्हिक्टिम कार्ड खेळलेलं नाही. कुठेही हा व्यक्ती रडत पुढे आलेला नाही, की मला काम मिळत नाही, मी दलित आहे, मी हिंदुत्ववादी आहे, मी रमण महर्षींचा भक्त आहे, मूकांबिकेचा मी भक्त आहे, म्हणून मला असं तसं तसं हे हा रडगाणं कधी यानं लावला नाही. म्हणून रहमान करतो ती लांडी लबाडी आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठेही काम मिळेल रहमानला, कुठेही. तो काम निर्माण करू शकतो, जनरेट करू शकतो. एवढा शक्तिशाली, इतका पॉवरफुल आहे. पण एका टूल किटच्या द्वारे ह्या अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये पसरवला जातो. मग हे एकच उदाहरण आहे का? दुसरा एक ग्रेट म्युझिक कंपोजर ज्यांनी आतापर्यंत जे अपमान सहन करतायत, ज्यांच्या घरातले मेंबर गेल्यानंतरही ते अपमान सहन करतायत. ते म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. लता दीदी गेल्यानंतर किती घाण लिहिलं गेलंय सोशल मीडियावर. हां? किंवा हे चौधरी सारखेच काही कुत्रे भुंकत होते, की कशा पद्धतीनं की बाबा एखादा व्यक्ती चांगलं गाणं म्हणतो म्हणजे काही त्याला सगळंच काही माहिती असते वगैरे, वगैरे. अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट होते या लोकांचे. हां? तुम्ही उकळून पहा. तुम्हाला सगळं त्यांचा फाफट पसारा दिसेल.
आज त्या मंगेशकर कुटुंबाने, हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना नोकरी सोडायला लागली होती. सावरकरांसोबतचे त्यांचे संबंध म्हणून त्यांना रेडिओच्या नोकरीवरून त्यांना काढून टाकण्यात आलं. कधी हृदयनाथ मंगेशकरांनी ह्या गोष्टीचा जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी बोलायला नकार दिला त्या विषयावर. त्यांनी स्पष्ट नकार दिला, की माझं काम आणि मी इथे माझ्या कामामुळे आहे, मी ह्या विषयांवर बोलणार नाही. स्वतःच्या कामातून स्वतःला सिद्ध करणार आहे. शुभंकर मिश्राने सानूदाचा एक इंटरव्ह्यू घेतला, कुमार सानूंचा. कुमार सानू म्हणजे ही इज अ लेजंड, ही इज इरा. एक स्वतः कालखंड आहे कुमार सानू. आजपासून 20-30 वर्षानंतर किशोरदा कुमार सानू सारखे लोक, उदित नारायण सारखे लोक ऐकल्या जातील. बाकी सगळे सोनू निगम वगैरे ही लोक ऐकल्या जातील, लता दीदी ऐकल्या जातील, श्रेया घोषाल ऐकल्या जातील. हे सिंगर आहेत, हे प्राण आहेत आपल्या म्युझिक इंडस्ट्रीचा. पंचमदा सारखे लोक आहेत. तर कुमार सानू जेव्हा बोलला, की बाबा तुम्हाला सगळ्यात कठीण गाणं कोणतं आहे? शुभंकर मिश्रांनी प्रश्न विचारला. कठीण कोणतं गाणं केलं? त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांनी माझा कस काढून घेतला. अजूनही तुम्ही ऐका त्या माया मेमसाब मधलं गाणं, एक हसी निगाह का दिल पे साहेब. ज्या गाण्यांसोबत मी लहानाचा मोठा झालो, ती गाणी किंवा आपण सगळेच त्याच्याशी रिलेट करतो. तुम मिले दिल खिले, कुमार सानूच अगेन. किंवा मग जखमतली गाणी, गली में आज चांदनी क्लास हो, किंवा रोग मधला आवारापण, मैंने दिल से कहा, जिस्म मधला आवारापण बंजारापण, श्रेया घोषालचं जादू है नशा है. ही गाणी ज्या व्यक्तीनं कंपोज केलेली आहेत, ती म्हणजे एम किरवाणी, ज्यांना ऑस्कर भेटला, जे एस राजामौलीचे कझिन आहेत आणि ज्यांनी प्रभू रामचंद्रांवर RRR मध्ये खूप इतकं सुंदर कंपोजिशन केलेलं आहे. किंवा आता रणरुंगा त्यांचं ते वाराणसी मधलं त्यांचं गाणं येते. एवढे एक से एक जेम्स पडलेले आहे. उत्तम सिंग सारखे आपल्याला हिरे भेटलेले आहेत, ज्यांनी दुश्मन म्हणू नका किंवा ज्यांनी कित्येक सारे असे मेलोडियस हे दिले, गदर सारखे म्युझिक कंपोज केलेलं आहे. आपण जेव्हा टॅलेंटच्या बद्दल म्हणतो, तर ह्या लोकांनी, उत्तम सिंग तर शीख आहेत. एम किरवाणींना तुम्ही बघा, मध्यंतरी किरवाणीचं काम नाहीये, जोपर्यंत एस राजामौली आले नाही. इतकं सुंदर कंपोजिशन, इतके सुंदर गाणे दिलेल्या व्यक्तींनी, ह्या लोकांनी कधी तक्रार केली का, की आम्ही कपाळाला टिळा लावतो, आम्ही देवांवरची गाणी बनवतो, किंवा आम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम दिलं जात नाही, जे की सत्य आहे. काही तर गायब झाली. विजू शाह सारखी म्युझिक कंपोजर दिसत नाहीत. आनंदराज आनंद सारखी म्युझिक कंपोजर दिसत नाहीत. कुठे गेली ती लोक? सगळी इंडस्ट्री कोण्या लोकांनी व्यापून टाकलेली आहे. आजकालचे हे जी नवीन नवीन पोरं आलेली आहेत, ही जे म्युझिक कंपोज करतात, ही कुठल्या विचारसरणीची आहेत? दलजीत दोसांसारखी लोक असतील किंवा हार्डकोर सारखी लोक असतील, जे की फुटीरवादी विचारसरणीचे लोक आहेत, जे की खलिस्तानी एजेंडा घेऊन रेटतात, त्यांना भरपूर काम मिळतं, हे आपल्याला दिसत नाही. इंडस्ट्रीमध्ये खरोखर कोणाला काम मिळते? हृदयनाथ मंगेशकरांसारख्या व्यक्तींचा, म्हणजे ते विजय वडेट्टीवार सारखे लोक येतात आणि झोपडपट्टीतल्या छपरी गुंडासारखी भाषा वापरतात. काय केलं गाणे म्हटले म्हणून, देशासाठी काय केलं गाणे म्हटले. हे छपरी भाषा जी आहे, हे म्हणजे एकदम बिलकुल पंचरछाप भाषा ही आपण वापरतोय. आपण एक नेता आहोत. पण आपण हृदयनाथ मंगेशकरांसाठी, लता दीदींसाठी ज्या पद्धतीची आपली भाषा आहे, अरे इंडस्ट्रीमध्ये डिस्क्रिमिनेशन होते का? 100% होते. पण कोणाशी होते? ज्यांच्या कपाळावर तिळे आहेत. जे बाहुबलीमधलं ते अ, आपल्या जे शिवतांडव आहे, त्याच्यावर जे कोण है वो कोण है, ते गाणं जे कैलाश खेरने म्हटलेलं आहे, तसे ते गाणे कंपोज करणाऱ्यांसोबत डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे. मध्यंतरी ह्यांना कोणी विचारत सुद्धा नव्हतं. मध्यंतरी ह्यांची गाणी सुद्धा आलेली नाहीये. हे आपल्याला माहिती आहे का? आज कित्येक असे म्हणजे चहातून माशी काढून फेकावी अशी म्युझिक कंपोजर काढून फेकलेले आहेत. म्युझिक डिरेक्टर काढून फेकलेले आहेत. काय झालं त्या लोकांचं आपल्याला माहिती आहे का? का त्यांना काम भेटत नाही? विनोद राठोड सारख्या लोकांनी इंडस्ट्री सोडली. इतका सुंदर तो सिंगर विनोद राठोड. आजही विनोद राठोडच्या सारखा उमदा आवाज कानाला ऐकायला भेटणं कठीण आहे. आणि आजकाल असे ते बिंबीच्या देठापासून दबलेल्या आवाजात आणि ते वेस्टर्न स्टाईलनं गाणे म्हणणारी लोकं. म्हणजे आज A.R. रेहमानला ऑस्कर भेटला, तर तो कशासाठी? त्या डॅनी बॉयलच्या चित्रपटासाठी, स्लमडॉग मिलेनियर, ज्याच्यामध्ये देशाला खूप घाण पद्धतीनं रिप्रेझेंट केलेलं आहे, की हा देश म्हणजे भिकाऱ्यांचा देश आहे, गरिबांचा देश आहे, झोपडपट्टी आहे या देशामध्ये. तिथं जय हो सारख्या गाण्यासाठी तुला ऑस्कर भेटला. पण नाटू नाटूसाठी ऑस्कर भेटलेले एम किरवाणी, त्यांनी काय दाखवलंय? त्यांनी भारताची प्रतिमा कशा पद्धतीने दाखवलेली आहे, त्यांनी कशा पद्धतीचं म्युझिक दिलेलं आहे, त्यांनी भारताची प्रतिमा उंचावणारा, प्रभू रामचंद्रांचा सन्मान करणारा चित्रपट, त्याच्यासाठी त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. हा डिफरन्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही का? आणि जर का हे परिवर्तन जर का तुम्हाला खटकत असेल, की भारताला भिकारी आणि एकदम बिलकुल नंगे भोका का देश दाखवून तुम्हाला जर का ऑस्कर मिळवायचा असेल, तर तो ऑस्कर तुम्हालाच मुबारक असो. वास्तविक पाहता स्लमडॉग मिलिनियर काही इंडियन मूव्ही नाहीये. RRR सारखी जी इंडियन मूव्ही होती. या गोष्टींचा सारासार विचार करता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की इथे व्हिक्टिम कार्ड खेळायची गरज खरोखर कोणाला आहे? खरोखर कोण व्हिक्टिमाइज होतंय? खरोखर कोणावर अन्याय होतोय? खरोखर कुठल्या लोकांना बाहेर फेकलं जातंय? खरोखर कुठल्या लोकांना आतमध्ये घेतलं जातंय? आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे, की छावासारख्या चित्रपटांसाठी तुम्हाला म्युझिक कंपोजर म्हणून A.R. रेहमान सारख्या लोकांना घ्यावं लागते. अजय अतुल होते की आमचे.
एवढे चांगले चांगले म्युझिक कंपोजर आपल्या इथं घरी बसलेले आहेत धूळ खात, आणि नवीन किती मुलं आहेत की ज्यांना आतमध्ये येण्याची, इंडस्ट्रीमध्ये येण्याची त्यांना हौस आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी असून सुद्धा ते लोक तिथे येऊ शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत. अनुप जलोटांनी तर खूप चांगलं ऑफर केलेली आहे ए.आर. रहमानला, की बाबा तुम्हाला असं वाटतं की मुसलमान आहे म्हणून तुम्हाला काम भेटत नाही, तर हिंदू होऊन जा. बघा काम भेटतं का? तर भेटलं तर फारच चांगलं. कामासाठीच मुसलमान झाला होता ना. डिस्क्रिमिनेशन कुठं होतं? डिस्क्रिमिनेशन मोहनलाल सोबत होतंय. इतका ग्रेट व्यक्ती की ज्याचा विकिपीडिया वाचता संपत नाही. ज्याच्याकडे आर्मी पासून तर ते मोठमोठ्या कॉलेजेसचे ज्याला सन्मानित केलेलं आहे. ज्याच्याकडे डिग्रीज आहेत, ज्याच्याकडे मेडल्स आहेत, ज्याच्याकडे काय नाही आहे मोहनलालकडे. ग्रेटेस्ट ॲक्टर एव्हर. मोहनलालने काय केलं? एक जनरसिटी म्हणून एक एक काय म्हणतात ते गुड फेथमध्ये मामुटीला जेव्हा एक आजार डिटेक्ट झाला, तेव्हा एक पावती फाडली अय्यप्पा स्वामीला. मोहनलाल डी आहे, खूप चांगला मोठा भक्त आहे अय्यप्पा स्वामींचा. तर त्याच्यासाठी तिथल्या मुसलमानांनी जो आकांत तांडव केला, ज्या पद्धतीने मामुटीला सुद्धा आणि मोहनलालला सुद्धा शिवीगाळ केली, शिव्याशाप दिल्या, धमक्या दिल्यात, त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की त्या इंडस्ट्रीमध्ये तशी व्यक्ती कसं काय काम करू शकते, जिथे ईसाई आणि मुसलमानांचा इतका जोर आहे. मोहनलालने कधी विक्टिम कार्ड खेळला नाही राव. तो वास्तविक पाहता सगळ्यांना माहिती आहे की मोहनलालचे चित्रपट, पृथ्वीराज सुकुमारांचे चित्रपट जे असतात ते हे खूप लेफ्टिस्ट असतात. लेफ्ट आयडिओलॉजी बरेचसे चित्रपट. मोहनलालला त्याच्यात काम करावं लागतं. रजनीकांतचे सुद्धा बरेचसे चित्रपट. त्याच्या एखाद्या चित्रपटाचं नाव लाल सलाम आहे. पण रजनीकांत स्वतः हा धार्मिक व्यक्ती आहे. रजनीकांत स्वतः हा मोदी समर्थक आहे. आणि त्याने जयललिताला पण चॅलेंज केलं आणि तिथे पेरियार वादाच्या विरोधात उभा राहिलेला रजनीकांतच आहे. पण तरी सुद्धा त्यांना अशा चित्रपटांमध्ये काम करावं लागतं. धनुष सारख्या अभिनेत्यांना सुद्धा अशा चित्रपटांमध्ये काम करावं लागतं जी लेफ्ट आयडिओलॉजीची आहेत. कारण की तमिळ इंडस्ट्री, मल्याळम इंडस्ट्री हे टोटल अँड आउट हे लेफ्ट आयडिओलॉजीची इंडस्ट्री आहे. मग तिथे ह्या लोकांना काम करताना किती त्रास होत असेल. जयललिताने तर रजनीकांतची सिक्युरिटी काढून घेतलेली होती. ह्या गोष्टी इतिहासात दफन झाल्यात. पण ह्या लोकांनी कधी विक्टिम कार्ड खेळलं नाही. ह्या लोकांनी कधी सांगितलं नाही की हिंदू म्हणून आमच्यावर अत्याचार होतोय. ह्या लोकांनी कधी म्हटलं नाही की हिंदू म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या लोकांनी कधी त्याची बोंब ठोकली नाही. ह्या लोकांनी कधी विक्टिम कार्ड खेळलं नाही. का खेळलं नाही? कारण की त्यांना माहिती आहे की ते असं खेळलं तर त्यांना हिंदूंचा सपोर्ट भेटणार. हिंदू ते चुते आहे तुम्ही. पण मुसलमान ही अशी कम्युनिटी आहे, मुसलमानांचे सिम्पथायझर आमच्या देशामध्ये एवढे जास्त आहेत, की ती लोकं लगेच पुढे येऊन म्हणतील की "अरे बापरे! माझ्या रहमान साहेबांना काम भेटत नाही. आपण तर रोहिंग्यांना घरात घेऊन जीव घालायला बसलोय." तर ही जी ॲक्टिव्ह झालेली टूलकिट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या टूलकिटची लोकं जे हिंदुत्ववाद्यांना धोतारा इन करणारे समजतात, की यांना काय माहिती आहे? यांना कुठं काय समजतं? मी हे जे सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत, हे सगळेच्या सगळे तुम्ही नेटवर सर्च करा. याचे सगळे न्यूज आर्टिकल तुम्हाला मिळून जातील. या सगळ्या न्यूज तुम्हाला मिळून जातील. हे एका काळातल्या गाजलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत. तेवढ्या मोठ्या झाल्या नाहीत. तितक्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. कारण की ह्या लोकांनी त्याला तेवढं मोठं केलं नाही. पण ए.आर. रहमानसोबत काहीही न होता त्याने ज्या पद्धतीने हे भांडवल उभं केलंय, ज्या पद्धतीने हा दुकान थाटून बसलेला आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे, की खरोखर हिंदू एक तर मूर्ख आहे, एक तर त्याला मूर्ख बनवलं जातंय किंवा विचारवंतांच्या नावाखाली ही जी लोकं बसलेली आहेत, त्यांनी हिंदूंना मूर्ख बनवायचा ठेका घेतलाय आणि हिंदूंनी मूर्ख बनायचा ठेका घेतलेला आहे. याच्यावर इलाज काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी नाकारणे, सपशेल नाकारणे. तुम्ही किती मोठे कोणाचे फॅन असाल, त्याच्या कामाचा आपण फॅन असलं पाहिजे, त्याच्या मांडणीचं, त्याच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीचा आपण फॅन असता कामा नये. थलपती विजय किती मोठा चांगला ॲक्टर असेल आणि त्याला किती फॅन फॉलोइंग असेल, पण याचा अर्थ त्याची आयडिओलॉजी तुम्ही फॉलो केली पाहिजे अशातला भाग नाही. व्यक्तिपूजा ही समाजाला घातक आहे आणि ती घातकच राहणार आहे. ती व्यक्तिपूजा मोदींची का असेना, ती व्यक्तिपूजा योगींची का असेना, ती व्यक्तिपूजा कोणाचीही का असेना, ती व्यक्तिपूजा घातकच आहे. ती डाव्यांनी करो किंवा उजव्यांनी करो. फॉलो काय करायचं आहे? हातात काय घ्यायचं आहे? तर धर्मध्वजा हातात घ्यायचे आहे. फॉलो काय करायचं आहे? तर धर्मशास्त्र फॉलो करायचं आहे. धर्म काय सांगतो? धर्म कोणाकडून शिकायचा? तर तो धर्म मार्तंडांकडून शिकायचा, गाथेतून शिकायचा, ज्ञानेश्वरीतून शिकायचा. ह्या साध्या-साध्या गोष्टींनी हिंदूंनी जर का त्याचा फॉलो केलं, तर एक लक्षात घ्या, की तेव्हाच आपण ह्या ज्या रानटी असभ्य जमाती आपल्यावर चाल करून येत आहेत ना, तेव्हा त्यांच्याशी आपण 2-2 हात करू शकू. अन्यथा व्यक्तिपूजेतून काहीही साध्य होणार. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.